हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनल स्वागत आहे. माझं नाव देवेश करेल. खूप स्वागत आहे. तुमच्याकडे परत आज नवीन बाईक घेऊन आली जी असणारी होंडाची मॉडेल तुम्हाला दाखवतो कोणती. मित्रांनो, तुमच्याकडे आज परत नवीन बाईक घेऊन आली ही आहे होंडा SP 160. तुम्हाला आज मी या बाईकचं रिव्ह्यू दाखवणार. याच्यावर तुम्हाला डायमेन्शन काय असतील, फीचर काय असतील, स्पेसिफिकेशन काय असणार आहे, याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे आज रिव्ह्यू जाणार आहे. आणि प्लस कलर ही जी तुम्हाला असणार आहे आपला 4 स्ट्रोक SI इंजिन तुम्हाला दिलेलं असणार आहे. 162.7 cc तुम्हाला इंजिन दिलेलं असतं याच्यामध्ये. आणि मी त्याचे याच्यामध्ये तुम्हाला बघता आता याच्यामध्ये तुम्हाला आता E20 तुम्हाला फ्यूल तुम्ही याच्यामध्ये भरू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही नॉर्मल पहिले पेट्रोल भरत होते, आपण सेमच आता जे इथेनॉलचं पेट्रोल जे आहे याच्यामध्ये भरू शकतात या बाईकमध्ये. आणि स्टार्ट करतो मी या बाईकच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तर बघा हेडलाईट तुम्हाला असं असणार आहे. त्याला हे वायझर आहे ब्लॅक कलरमध्ये, होंडाची ब्रँडिंग दिलेली असणार आहे सिल्वरमध्ये. टर्न इंडिकेटर लाईट तुम्हाला असणार आहे हॅलोमध्ये दिलेले. आणि हेडलाईट जी असणार तुम्हाला असणार LED दिलेली. वरती लोबीमध्ये असेल आणि खाली तुम्हाला हाय दिलेलं असणार आहे. हाय तिथे तुम्हाला नंबर प्लेटसाठी मध्ये जागा दिलेली असणार या ठिकाणी. तिथं हे कार्ड दिलेलं असणार आहे. हे कार्ड आहे सेफ्टी कार्ड त्याच्याला. टेलिस्कोप तुमचे सस्पेन्शन दिलेलं असणार आहे. पुढचं मडकं तुमचं फायबरमध्ये दिलेलं असेल या ठिकाणी. आणि हे जे आहे तुमचं आपलं काय म्हणतात टायरची साईज कुठली टायरची साईज गाडीला टायरला हे करावं लागेल, फिरावं लागेल. हां 80 100 17ची तुमचे हे दिलेले असणार आहे ऑलो व्हील. आणि आतमधला जो पण व्हील असणार तुम्हाला तो असणार आहे ब्लॅक कलरमध्ये त्या ठिकाणी. आणि डिस्कची साईज तुम्हाला सांगायला गेलो आतमध्ये तुम्हाला बघा इथं डिस्कची तुम्हाला प्लेट दिली असणार आहे आपलं ABSची प्लेट. ठीक आहे, ड्युअल सिंगल चॅनल तुम्हाला ही आहे. ठीक आहे, सिंगल चॅनल तुम्हाला ही ABSमध्ये दिलेली असणार आहे. दोघं साईडला इथं रिफ्लेक्टर दिलेले असेल. इकडे तुमचं हे कार्ड दिलेलं असणार हे आपलं हिजलं इंजिन कार्ड दिलेलं असणार आहे. ते पण तुम्हाला असणार आहे फायबरमध्ये दिलेलं आहे या ठिकाणी. आणि पुढची जी डिस्क असणार तुम्हाला दिलेली ही तुम्हाला असणार दिलेली 276 mm मधून तुमची फ्रंटची तुम्हाला डिझेल दिलेली असणार आहे या ठिकाणी. आणि टायर तुम्हाला असणार आहे हे MRFमध्ये. ठीक आहे, आता तुम्हाला मी साईड प्रोफाईल दाखवतो गाडीची. साईड प्रोफाईलमध्ये तुम्ही बघू शकता तिथं तुम्हाला बघा होंडाची ब्रँडिंग भेटणार आहे या बाईकमध्ये. आणि SP 125 याच्यामध्ये काहीही चेंजेस नाही आहे. तर तुम्हाला इंजिनची तुम्हाला जी पॉवर आहे आणि डिस्प्लेसमेंट जी असणार आहे या बाईकमध्ये तुम्हाला थोडीशी वेगळी दिलेली असणार. म्हणजे पॉवर तुम्हाला जेव्हा असं दिलेली असेल SP 125 पेक्षा. ठीक आहे, आणि आपला जो पॉवर आणि हे आपला मायलेज पण चांगला असेल तुम्हाला दिलेला या गाडीमध्ये. आणि मेन म्हणजे लुक वाईज तुम्हाला पूर्णपणे SP 125 सारखीच असणार आहे तुम्हाला ही बाईक. ठीक आहे, इकडे बघा तुम्हाला इथं होंडाचा लोगो दिलेला असणार आहे आपला क्रोममध्ये. ठीक आहे, इथं ही डिझाईन दिलेली असेल ग्राफिक सिल्वर ग्रेमध्ये. ठीक आहे, हा पार्ट तुम्हाला इथं पूर्णपणे असा असं दिलेला. SPचं तुम्हाला ब्रँडिंग अशी दिलेली असणार आहे क्रोममध्ये डिझाईनला. आणि 160ची तुम्हाला ब्रँडिंग इथे दिलेली असणार आहे. ग्रॅब हँडल तुम्हाला असणार आहे ग्रे कलरमध्ये. सिंगल तुम्हाला सीट असेल इथं दिलेलं यामध्ये. ठीक आहे, आणि हा जो पार्ट आहे आपला टाकीचा हा तुम्हाला हा असणार आहे फायबरमध्ये दिलेला. ठीक आहे, हा पण फायबर असेल, हा पण तुम्हाला फायबर दिलेलं असणार आहे. आणि हे आपलं फ्यूलचं दिलेलं असणार आहे. ठीक आहे, हँडल तुम्हाला असंच दिलेलं. आणि हे जे असणार आहे आपलं मिरर तुम्हाला हे मिरर भेटते तुम्हाला SSIच्या पार्टमध्ये. इंजिन स्टार्ट स्टॉपचं इंजिन दिलेलं असणार आहे बटन. हे हॅझार्ड लॅम्प दिलेलं असणार या ठिकाणी. ठीक आहे, आणि हे सेल्फ स्टार्ट पण दिलेलं असणार आहे. ओडोमीटर तुमचं असं दिलं. सेंटर तुम्हाला होंडाची ब्रँडिंग दिलेली असणार आहे. हँडल तुम्हाला पूर्णपणे असणार आहे हे ब्लॅक कलरमध्ये. आणि हेडलाईटची कंट्रोलमध्ये तिथे दिले असतील. ठीक आहे, अप्पर डिपर, टर्न इंडिकेटर लाईट आणि हे आपलं हॉर्न 5 लाईट तुम्हाला पाठीच्या दिलं भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे, तुमचं ओडोमीटर फ्रंटचं हे असं असणार दिलेलं आहे या बाईकचं. इथे तुम्हाला ABची लाईट दिलेली असणार आहे. न्यूट्रलची लाईट इथे दिलेली असेल. RPM मीटर आहे, गिअर शिफ्टर आहे इथं. याच्यामध्ये तुम्हाला फ्यूल किती दिलेली इकॉनॉमी तुम्हाला जो दिसेल तरी किती किलोमीटर चालले ते. आपला डिजिटल असणार आहे आपलं स्पीडोमीटर, टायमिंग दिलेलं असणार आहे या ठिकाणी. तर तुम्हाला रेंज बी तुम्हाला भेटून राहील. हे बघा ट्रिप A ट्रिप B टोटल याच्यामध्ये तुम्हाला सगळं दिसत राहील यामध्ये होंडा. आणि तर हा पार्ट तुम्ही बघू शकतात सेमच तुम्हाला याच्यामध्ये दिलेला. आणि हे जे असणार तुम्हाला ॲडव्हान्स डिजिटल तुम्हाला हे मीटर दिलेलं असणार यामध्ये. स्टँड अलार्म दिलेलं असणार आहे. ट्रिप मीटर तुम्हाला डिजिटल असणार आहे. गिअर इंडिकेटर लाईट दिलेली असेल. लो फ्यूल इंडिकेटर लाईट दिलेली असेल. लो बॅटरी इंडिकेटर लाईट दिलेली असेल. क्लॉक दिलेलं असणार आहे. सर्व्हिस रिमाइंडर लाईट दिलेली असेल. 12 वोल्टची तुम्हाला बॅटरी दिलेली असणार आहे. आणि हा बघा हा पार्ट तुम्हाला इथं पूर्णपणे हा बंदिस्त असणार दिलेला आहे या ठिकाणी. ठीक, आणि गाडीचं तुम्हाला सो सांगायला गेलो तुम्हाला ही गाडी जी असणार आहे तुम्हाला ही असणार आहे एअर कोडमध्ये. ठीक आहे, एअर कोड असेल. आणि तुम्हाला हॉर्न दिलेलं असतं एका साईडला. ठीक आहे, सिंगल. हे जे तुम्हाला इंजिन असणार आहे 162.7 cc तुम्हाला इंजिन दिलं असणार आहे. डिस्प्लेमेट जी मॅक्झिमम पॉवर जनरेट करतात 9.5 DHPची पॉवर भेटते. 7,500 RPMपर्यंत. 14.58 Nmचा टॉर्क भेटतो 5,500 RPMपर्यंत. बोर तुम्हाला असणार आहे 57.3 mm आणि स्ट्रोक तुम्हाला दिलेलं असणार आहे 63.9 mm पर्यंत. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला फक्त सेल्फ स्टार्ट आणि किक स्टार्ट दोघे दिलेले असतील या बाईकमध्ये. हे बाईक तुम्हाला किक स्टार्ट पण आणि सेल्फ स्टार्ट पण तुम्हाला दिलेलं असणार आहे. आणि सिंगल स्पार्क प्लग तुम्हाला यामध्ये दिलेलं असणार आहे.
टाकी तुम्हाला असणार आहे 12 लिटरपर्यंत. आणि इथं हे जे पॅडल आहे हे आपलं ब्रेक पॅडल तुम्हाला हे मीटरमध्ये दिलेलं असतं या ठिकाणी. रिअर फुटरेस आणि सायलेन्सरवरती तो पण तुम्हाला कवर ते दिलेलं असतं. तुम्हाला ते असणार तुम्हाला आपलं क्रोममध्ये दिलेलं असतं, पण ते असणार मीटरमध्ये दिलेलं. ठीक आहे. आणि पाठीमागे टायरची बघा तुम्हाला मला हा गार्ड दिलेलं असणार आहे. पाठीमागे तुम्हाला असणार आहे मोनोशॉक सस्पेन्शन. आणि पाठीमागे टायरची साईज तुम्हाला सांगायला गेलो तुम्हाला ही टायरची साईज असणार आहे 130, 70, 70 इंची तुमचे हे दिलेले असणार आहे ऑलो व्हील्स. सिंगल चॅनल तुम्हाला ABSमध्ये दिलेले असणार आहे. पाठीमागे तुम्हाला असणार आहे ड्रम ब्रेकची तुम्हाला जी साईज असणार दिलेली ही तुम्हाला असणार 130 mm पर्यंत. आणि फ्रंटपेक्षा तुम्हाला रिअरच्या टायरची ब्रॉडनेस पण तुम्हाला जास्त असं दिलं, म्हणजे जी ग्रिप असेल रायडिंगची तुम्हाला ती चांगली ठेवली यामध्ये. आता मी तुम्हाला या गाडीची रिअल प्रोफाईल दाखवतो. हे बघा रिअल प्रोफाईलमध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला टेल लाईट तुम्हाला पूर्णपणे हा असणार आहे LED दिला. आणि इथं तुम्हाला हे फायबरमध्ये तुमचं हे मडकं दिलेलं असणार या ठिकाणी. सेंटरला तुम्हाला इथं असणार आहे होंडाचा लोगो तुम्हाला सिग्नलमध्ये दिलेलं असणार आहे. टर्न इंडिकेटर लाईट तिथं आपलं हे रिफ्लेक्टर नंबर प्लेटसोबत जागा दिली असणार आहे. आणि हे पाठीमागचं मडकं असणार आहे फायबरमध्ये दिलेलं. आणि इकडच्या ह्याला बघितलं बघा इकडच्या ह्याला तुम्हाला एक्सेसरीजच्या पार्टमध्ये तुम्हाला हा इथं गार्ड भेटून जाईल. आपला सेफ्टी गार्ड जो असणार आहे तो एक. ठीक आहे. फ्रंटला पण आहे सेफ्टी गार्ड आणि इकडचं पण तुम्हाला हे आपलं फुटरेस भेटून जाईल. ठीक आहे. या ठिकाणी इकडे पण तुम्हाला सिमल ब्रँडिंग दिलेली असणार आहे. 160ची ब्रँडिंग दिलेली असेल. इथं असणार SP ची ब्रँडिंग दिलेली असेल. आणि इथं पण तुम्हाला होंडाची ब्रँडिंग तुम्हाला याच्यावर दिलेली असणार आहे. तुम्हाला घेअर असणार आहे 5. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला, तर बाकी सर्व तुम्हाला अप साईडला दिलेलं असणार आहे यामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला फ्यूल इंजेक्टर असणार दिलेलं. याच्यामध्ये तुम्हाला मायलेज पण चांगले काढायचं आणि तुम्हाला परफॉर्मन्स पण या गाडीचा चांगला भेटेल. दोघं साईडला तुम्हाला बघायचं रिफ्लेक्टर दिलेलं असेल टायरला. आणि तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला साईड स्टँड हे कट ऑफ दिलेलं असणार आहे इंजिन. चेन ड्राईव्ह जेव्हा तुम्हाला कवर असं दिलेलं ते फायबरमध्ये दिलेलं असणार आहे. आणि लुब्रेटिंग करण्यासाठी बघा तुम्हाला इथं खाली एवढीचमध्ये तुम्हाला स्पेस दिलेली असणार आहे लुब्रेटिंग करण्यासाठी. म्हणजे तुम्ही चेनला क्लीन करू शकता यामध्ये. या बाईकमध्ये तुम्हाला मल्टी क्लच वेट क्लचमध्ये तुम्हाला जे स्लिपर क्लचमध्ये भेटेल क्लच या गाडीमध्ये. आणि तुम्हाला चेसी टाईप असणार तुम्हाला ती डायमंडमध्ये. आणि 12 वॉटची तुम्हाला बॅटरी दिलेली असणार याच्यामध्ये. डायमेन्शन तुम्हाला सांगायला गेलो या बाईकचं तुम्हाला डायमेन्शन जे असणार आहे हे लेंथ असेल 2160 mm पर्यंत. वेट असणार आहे 786 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार आहे 1113 mm पर्यंत. व्हील बेस दिलेला असणार आहे 1347 mm पर्यंत. ग्राउंड क्लिअरन्स असणार 177 mm पर्यंत. ही कव वेट आहे तुम्हाला 139 kg पर्यंत दिलेली असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जो सिटिंग हाईट लेंथ जी असेल ती 594 mm पर्यंत दिली असणार आहे. सीट हाईट दिलेली असणार आहे 796 mm पर्यंत. या गाडीमध्ये तुम्हाला कलर सांगायला गेलो तुम्हाला मॅट डार्क ब्ल्यू मेटॅलिक असणार आहे. पिरियल स्पार्टन रेड असणार आहे. मॅट ॲक्सिस ग्रे मेटॅलिक असणार आहे दिलेली. मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक असेल. पिरियल डीप ग्राउंड ग्रे असेल. पिरियल इग्नॉइन्स ब्लॅक. या 6 कलर ऑप्शन तुम्हाला ही बाईक अवेलेबल असणार आहे. आता मी तुम्हाला या बाईकचा साऊंड ऐकवतो बाईकचा कसा आहे तो. ठीक आहे. 1 मिनटं. बघा असा तुम्हाला साऊंड असणार या बाईकचा दिलेला. ठीक आहे. ठीक आहे. सध्या बाईक बाहेर असल्यामुळे तुम्हाला तसा ऐकू येणार नाही आवाज, कारण की हायवे लगत तर तुम्हाला टच हा शोरूम भेटेल. तुम्हाला शोरूमचं नाव आहे रौनक. तुम्हाला जर कोणाला इन्क्वायरी करायचं असेल तुम्ही इथे येऊन करू शकतात. या शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर मी तुम्हाला देऊन टाकेल. कोणाला इन्क्वायरी करायचं असेल तुम्ही इथे येऊ शकतात. हा जो शोरूम तुम्हाला असणार तो डोंबिवलीमध्ये तुम्हाला हेडोटणे गावाच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. बाजूला विजय सागर रेस्टॉरंट आहे त्याच्या अपोजिट साईडला तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. आणि प्लस डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज जी पण तुम्हाला प्राईस असणार आहे बाईकची ती तुम्हाला ती वेगळी दिलेली असणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकता की बाईकची ही प्राईस काय आहे ती. ठीक आहे. आणि या बाईकची तुम्हाला ऑन रोड प्राईस जी असणार आहे डोंबिवलीमध्ये याची ऑन रोड प्राईस तुम्हाला असणार आहे 146 पर्यंत. पण तुम्हाला डिस्काउंटमध्ये तुम्हाला भेटेल तुम्हाला ही 141 पर्यंत. आणि ह्याची जी मॅन्युफॅक्चरिंगची वॉरंटी जी आहे ती 2023ची आहे. आणि एक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला हेल्मेट, पार्किंग कवर, ग्रिप कवर, नंतर मग INDची नंबर प्लेट त्याची ब्लॅक कलरची फ्रेम ती पण तुम्हाला भेटून जाईल याच्यामध्ये. आणि आपल्याला एक असणार आहे इन्शुरन्समध्ये तुम्हाला 1+4 तुम्हाला इन्शुरन्स भेटून जाईल याच्यामध्ये. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची जी बेलची जी घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. मी जेव्हा मी नवीन व्हिडिओ बनत राहील गाडीचे किंवा बाईकचे ते तुम्हाला भेटत राहतील. मित्रांनो तुम्हाला या बाईकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशीच एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आता फक्त मी हा व्हिडिओ सांगतो.